चौथी साडी अनबॉक्सिंग चालू आहे मित्रांनो. आमच्या मम्मीला साड्या लय आवडतात आणि हे साड्या खोलताना तिला बहुत म्हणजे बहुत दुःख होत असेल असं मला तर वाटते. कारण की तिची अपेक्षा असेल की एक तर साडीतनं पेपर कमी निघू देत आणि साडी चांगली निघू दे. अशा तऱ्हेने मला वर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, आंघोळ तेन करून रेडी झाले, देवाची पूजा पण झालेली आहे. मस्तपैकी आता पप्पांबरोबर मार्केटमध्ये जायचं आणि फ्रेश भाजी घेऊन यायची, त्यानंतर ब्रेकफास्ट करायचा आणि जायचं आज आपल्याला देवाचं दर्शनाला. कारण की आज स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे. महाराजांचं मस्तपैकी दर्शन घ्यायचं आणि घरी यायचं आणि संध्याकाळी पण आपल्याला जायचं बाहेर. चला तर बघा काय काय होते आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो आमचा बाजारला हे बघा, बाजारमध्ये एवढे काय गर्दी नाही आहे, एवढी गर्दी नाही आहे बाजारात आज. मी पण आता 2-3 आठवड्यानं आलो आहे. बघू शकता तुम्ही गर्दी का नाही ते का मला माहीत नाही आता, कारण की शुक्रवारी बाजारात तर लई मोठी गर्दी असते. अनबॉक्सिंग चालू आहे, यात स्कॅम झालेला असणार आहे मला वाटते. कसं भारी दिसते बघा साडी आणि यात ढीगभर अशा तर नाही पेपरच निघणार आहेत मला तर वाटते. जुनी दिसायला साडी बघा, काय काय ढीगभर पेपरच आहेत यात पण. आणि परत पेपर निघलं की ग मग आता बघा पेपर केवढा की. आणि मित्रांनो बघा साडी कशी दिसते बघा. ही 100% जुनी साडी रोल प्रेस करून हिने गंडवल्यात जाम. कापड ओळखते शुभमला. शुभम तुझं काय म्हणणं आहे? हां सेकंड हँड आहे, नवीनच आहे, नवीनच आहे, वापरलेले काय मग. तर दुसऱ्या साडीत पण पेपर निघाल्या तेवढी, अजून 2 साड्या आहेत. तर 100% मला पण त्यात तसंच वाटते, त्यात पण पेपरच असणार आहेत. तर आता वेळ आहे मित्रांनो तिसऱ्या साडीची. तर तिसऱ्या साडीमध्ये पण तसंच निघणार मला तर वाटते मित्रांनो. आता तुम्ही बघू शकताय, तुम्ही तिसरी साडी अनबॉक्सिंग चालू आहे. तर तुम्हाला कसं वाटाले तिसरी साडी खोलताना? भारी वाटाले का कसं वाटाले? हां होय. तर आता तुम्ही सप्पय फसलायचा त्या साडीच्या नादात. असं फसवत्यात हे मित्रांनो. तर घरातल्या महिलांनी सावधान राहायचं आहे, सतर्क राहायचं आहे. असे पेपर निघतात बघा. तर हे पेपर आपण मस्तपैकी आता नवरात्र आणि दिवाळी जवळ येणार त्यासाठी आपण हे ठेवायचं आहे. कारण की त्याच्यावर आपल्या कडाकणे आणि चकली वगैरे सगळं आपण वापरू शकतोय. परत आधीमध्ये पुऱ्या बिऱ्या केल्या तर ते चाळणीत पण आपण ते काय म्हणतात त्या बुट्टीत ठेवू शकते पेपर. तर त्याचा पुरेपूर इथं वापर होणार आहे मित्रांनो. तर हे बघू शकता मित्रांनो साडी कशी आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं काय स्कॅम झाला आहे, काय झाला आहे स्कॅम. त्यातला फोटो मागायला शुभम. हां इथं आहे फोटो, हे फोटो आहे बघा. हे फोटो बघत बसलाय शुभम. हा काय शुभमचा लवकरात लवकर बहुतेक कार्यक्रम करायला पाहिजे लग्नाचा. फोटो बघत बसलाय हा का. ही कसली आणि ती कसली आहे म्हणाला बघा. तर आता चौथी साडी अनबॉक्सिंग चालू आहे मित्रांनो. आमच्या मम्मीला साड्या लय आवडतात आणि हे साड्या खोलताना तिला बहुत म्हणजे बहुत दुःख होत असेल असं मला तर वाटते. कारण की तिची अपेक्षा असेल की एक तर साडीतनं पेपर कमी निघू देत आणि साडी चांगली निघू दे. अशा तऱ्हेने मला वरच पेपर दिसला नाही मित्रांनो. हे बघा चहा पाहिजे हे सगळं माझ्या ब्लॉगमध्ये ऐकू येते, मध्ये बोलू नका असा. अगं आणि पेपर निघलं. चला आणि जुळणा झालेली आहे आपल्या दिवाळीची फराळ करण्याची. लाल भाऱ्या म्हणलं बघा. स्कॅम झालेला आहे तुमच्याबरोबर. म्हणून कधी पण घरात मी नाहीतर पप्पा असल्यावर विचारायचं. शुभमला तर विचारायचं, शुभमला कापडातलं ज्ञान आहे.
तर मित्रांनो कांदा पोहे आले नाश्त्याला, तर कांदा पोहे खाऊन घेऊया. आता यो कात्री मागायला फोटो कापत बसणार आहे बघा यो. तर मला वाटते मित्रांनो 250 रुपयाची एक साडी आहे आणि त्यातला 150 रुपयाचा पेपरच असेल. तर मित्रांनो चौथ्या साडीत पण स्कॅम निघाला आहे आपल्याला, बघू शकताय तुम्ही. मी नाश्ता करत बघालोय, तुम्ही पण ब्लॉगमध्ये बघू शकताय. तर कसं वाटलं तुम्हाला सगळ्या साड्या खोलून? नाराज झालंय माझं. तर मित्रांनो अशा स्कॅममध्ये तुम्ही फसू नका, कारण की बॉक्स आणि वरनं चांगलं जरी दिसत असलं तर आत बाद असू शकते. तर आता सगळ्या गोष्टी मान्य करत आता मस्तपैकी नाश्ता करून घेऊया आपण. थांबा. तर मित्रांनो आता मस्तपैकी दर्शन करून आले, जरा वेळानं आले घरला. डायरेक्ट जेवायच्या वेळा बघा, सगळी जेवाले. आता येताना मस्तपैकी दाढी पण करून आलो आहे. शिवम पण उठला आहे मस्तपैकी जेवायला, टी व्ही बघत जेवाले, द 50 शो. चला आता जेवून घेऊया मग. मस्तपैकी उन्हाळा चालला आहे, उन्हाळ्यात जेवताना ताक प्यायचं गार, सोलकढी पण आहे. तर चला मित्रांनो मस्तपैकी आता जेवून घेऊया. तर मित्रांनो स्वीटी झोपल्या बघा निवांतपैकी. ते पिलो झोप 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 बाळा झोप. बघा मी कपडे घातले म्हणत आले. मी आता चाललो आहे मित्रांनो बाहेर, स्वामी समर्थ प्रकट दिन आहे तिकडे चाललो आता जरा दर्शनाला. कार्यक्रम असतो संध्याकाळी, तर स्वीटला भेटायचं म्हणून आलो आहे. स्वीट लगेच आल्या बघा. मी गावाला चालले वाटले तिला, कपडे दुसरे घातले नाही, तिला वाटलं गावाला चालले. पिलो नाही का बाळा, गावाला चाललो नाही मी. बस बस खाली खाली बस बस, शानेच की नाही. ऐकते बघा लगेच आहे काय. आणि ह्याचं काहीतरी वेगळंच गणित आहे बघा. हे कसं पडले बघा की. उठलं बघा. काय ग काय केली मी? बघा लगेच मित्रांनो नाही काय, मला भोकाल्या म्हणलं की स्वीटी आमची मला प्रोटेक्ट करते. तुलो का गो बाळा नाही काय करते. शेकंड नको पिल्लो, शेकंड द्यायलास नको पिल्ला. हो कसं बघते बा की पापी लई छान आहे पिलो. देखी की शेकंड दिला. पिलो टाटा सिटी. बघा रे बाई लाडा लालेली पिटो काय आलं बा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करा. व्हिडिओ त्याच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.